नाही, आम्हाला मान्य आहे तुमच्या श्रद्धेचा, आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. तुमची श्रद्धा फक्त एक ठिकाण, मात्र हे ठिकाण हे नाही आहे. तिथल्या इथल्या बाजूच्या कुठल्याही वडाला आम्ही येणार नाही तुम्हाला विरोध करायला. आम्ही इथला विरोध पण करत नाहीत. आम्ही समजावून सांगतोय मॅम हे करू नका, पूजा करू नका असं पण ते म्हणत नाहीत ना. अजिबातच म्हणत नाहीत. पण हे ठिकाण ते नाही आहे. हे ठिकाण ते नाही. आमचा विरोध फक्त ठिकाणाला आहे. आम्ही तुमच्या घरामध्ये इथं आलेल्या कुठल्याच गोष्टीला आम्ही विरोध करणार नाही आणि कधीच करणार नाही. तुमच्या धर्म निरपेक्ष तत्वानं धर्म स्वातंत्र्याचं पूर्ण तुम्हाला आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे. नमस्कार, सध्या आपण आलेलो आहे महात्मा फुले वाड्यात आणि इथे याचे कारण म्हणजे काल आपल्या सगळ्यांसमोर एक व्हिडिओ आला होता जो खूप जास्त व्हायरल झाला. तो म्हणजे की इथलच्या काही स्थानिक महिलांनी या वाड्यात येऊन वटपौर्णिमा साजरी केली. हेच ते झाड होते, हे वटाचे झाड आहे ते. आणि काही महात्मा फुलेंना मानणाऱ्या वर्गाने त्या गोष्टीला येऊन विरोध केला की महात्मा फुलेंच्या विचारधारांना ह्या गोष्टी मिळत नाही आणि इथं ती वटपौर्णिमा साजरा केली गेली नाही पाहिजे म्हणून. पण एवढंच नाही तर आपण इथं बघू शकता, हा इथे एक नोटीस बोर्ड लावलेला आहे आणि या नोटीस बोर्डवर स्पष्ट लिहिलेलं आहे की ही प्रॉपर्टी जी आहे ही गव्हर्नमेंटच्या अंडर येते आणि इथं कोणतीही आपण आपली पर्सनल गोष्टी सेलिब्रेट नाही करू शकत किंवा कोणताही सण इथं साजरा केला नाही गेला पाहिजे, कारण की हे गव्हर्नमेंटच्या अंडर येते. भारत हा एक डेमोक्रेटिक देश आहे. इथं सगळ्या जातीचे धर्माचे लोक एक सोबत राहतात. कोणाशी म्हणजे कोणताही सण साजरा करायला प्रॉब्लेम नाहीये. पण आपण गव्हर्नमेंट प्रॉपर्टी किंवा जो आपला इतिहास आहे तो जपला पाहिजे. आपले सण आहे ते त्याच्या हिशोबाने साजरा केले गेले पाहिजे. आणि हेच नाहीत, आपल्याला हे देखील कळण्यात येत आहे की पोलीस देखील ही गोष्ट घडताना इथे उभे होते आणि त्यांनी या गोष्टीची दक्षता घेतली नाही. आता यापुढे पोलीस या गोष्टीला कशा प्रकारे हाताळणार आहेत ते तर आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.